चाललंय समोर बुस्ट बुस्ट दाव ते बुस्ट आहे काय आणि आयचा व्हिडिओ आलाय त्याला काय असतं मी व्हिडिओ चांगला पाऊस आहे मस्त. आता वाजले दुपार म्हणजे आता जवळजवळ 2 वाजून गेलेत आणि आता पाऊस आलाय बरं का पाऊस. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एखाद्या छोट्याशा ब्लॉग मध्ये. तर आजचा ब्लॉग जो असणार आहे आपला, खरंच सांगतो खूप इंटरेस्टिंग आणि जे काय आपल्या गावाकडची जी रुरल आणि रेग्युलर लाईफ आहे ना त्यावरती आपला ब्लॉग असणार आहे. तर आता मी बसलो होतो निवांत बरं का, वातावरण एकदम भारी झाले, पावसाचं वातावरण चालू आहे. त्यामुळे आता कुठं फिरायला वगैरे जायचं नाही, मस्तपैकी इकडं फिरतच राहायचं. बघा फुलं वगैरे किती भारी झालेत. आणि हा जो आहे गोट्या आहे, गोट्या ही दे इकडे या. लाजायला लागलाय गडी, इकडे इकडे. अरे कुठं चाललाय? फोटो काढवा तुझा, फोटो काढवा का काढतो की. आणि याची बहीण अवनी आहे. होय अवनी, तुझा काढायचा का फोटो? हा इथं उभा राहा, दोघांचा फोटो काढू तुमच्या. हा अस्कर अस्कर. हा काढला. बाय 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 कर, बाय बाय कर की माकडा. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या ब्लॉग एन्जॉय करत जावं. म्हणजे कसं आपल्या ब्लॉगला व्ह्यू चांगले येतात, 3000 4000 अशा व्ह्यू येतात, पण त्यातले सबस्क्रायबर्स आपल्याला म्हणजे भेटत नाही. तर तेवढं सबस्क्राईब पण करून घ्या, आपल्या का मराठी मुलाला सपोर्ट करा. आपल्या चॅनलचंच नाव आहे मराठी मुलगा ओंकार, मी ओंकार आहे, तर ओंकारला सपोर्ट करा, मराठी मुलगाला. आता हे आमच्या गयात बरं का, आणि यांचं झालंय पाणी प्यायचं टायमिंग. म्हणजे आता जवळजवळ 10 वाजले. तर 10 वाजता यांचं जे काय टाईमवर म्हणजे यांचं जेवण खाणं आपलं जसं असतं ना, तसं यांचं पण टायमिंगवर आहे. तर यांचं झालंय टायमिंग, यांना असं पाणी दावून घेऊ आपण. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला ब्लॉग तुमचं कुठपर्यंत येते, म्हणजे तुमचं गाव कुठलं आहे ना, ते गाव कमेंट करून सांगा. म्हणजे आपल्याला मला समजेल की माझं ब्लॉग बाबा या ठिकाणापासून या ठिकाणपर्यंत जाते, म्हणजे लोक बघतात. असं तर तुम्ही कमेंट करून सांगा मला. आता वाजले दुपार म्हणजे आता जवळजवळ 2 वाजून गेलेत आणि आता पाऊस आलाय बरं का. पाऊस हे बघा, पाऊस पडतोय. आणि हे आमचे छोटे सरकार म्हणजे यांचे बंधुराज कसे फिरतायत, मजा करतायत. तर त्यांना मजा करू द्या. आपण आपली आडवशाला बसलोय, कारण आडवशाला बसलेलं चांगलं असते. पावसात भिजलं की कारण आजारी पडतं माणूस. आणि हे जे काय आपले नवीन शेड मारलं तुम्हाला माहितीच आहे यांच्या गायसाठी. तर यांचं आगमन जे काय आपण यांचं केलेलं आहे यामध्ये आगमन, त्याचं पण काही टेन्शन नाही आपल्याला. तर अशा पद्धतीनं पाऊस पडलाय आणि अशा पद्धतीने हे काय बघा शकताय तुम्ही. इकडं आबाळ दिसतंय, पण इकडं जे काय आहे ते ना, इकडं एकदम क्लीन आहे. इकडे काय आबाळ वगैरे नाही. इकडं आता पाऊस उघडण्याची शक्यता आहे, पण पाऊस म्हणजे थोड्याच वेळ पडला, पण एकदम भयानक पडला पाऊस. बघा पाणी कसं साठलंय. पाऊस ओम काय चाललंय पावसाचं, काय म्हणतोस? हा पावसानं काय हजेरी लावली चांगली आज. हा लय दिवस झालं पाऊस नव्हता, पण आज पडलाय बरं का. तुम्हाला हे सगळं म्हणजे सगळं हिरवं होणार बरं का. इकडे सगळं हिरवं होणार ॲज टू म्हणजे डोंगरावर कसं होतं ना, तसं त्या पद्धतीने. ऑलरेडी असताना यामध्ये खूप सारं गवत आहे, पण आता हे आपण वाळ्यासाठी सोडलं होतं, पण आता हे परत अजून हिरवं होतं असं वाटायला लागले मला. आणि ते नाही झालेलं आपल्यासाठी ना खरंच लय चांगलं आहे. काय ताय ना पाऊस पडलाय एवढ्या दिवसात, कसं वाटतंय तुला? छान छान वाटतंय. छान छान म्हणजे आता एवढं किती दिवस झालं पाऊस नाही आपल्याकडे, आहे का नाही? आता एवढं पाऊस पडलाय, एवढं पाणी साठले असं. हो हवा थंडी यायला लागली का नाही एकदम? मग झाला पदर घे म्हणतोय कशाला पत्र घ्यायला लागते? आणि आयचा व्हिडिओ आलाय, त्याला काय असतं मी व्हिडिओ. चांगला पाऊस आहे मस्त, आहे का नाही? पाऊस पाणी आबाद आणि व्हायला लागले. आता आज लय पाऊस आहे रे. हाय जरा आले आबाळ बिबाळ दिसतंय ना. थोडाच पाऊस पडलाय, म्हणजे थोडा म्हणजे जास्त पडलाय बरं का, पण झाडं वगैरे सगळी अशी म्हणजे उमलवणी झालीत सगळी. आणि आता पावसाचं जे काय पडून झालेला आहे, पाऊस उघडलेला आहे. आता निवांतपैकी मस्तपैकी आपल्या एक व्हिडिओला लाईक करा. लय दिवसातून पाऊस पडलाय, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब पण करा. आणि हा आमचा रोड आहे बघा. व्ह्यू खरं एकदम एक नंबर व्ह्यू झालाय. संपूर्ण असा व्ह्यू जो काय आहे ना बघण्यासारखा झालाय. इकडे पहा, इकडं हे दिसतंय ना तुम्हाला, हे इकडं असा पाऊस चालू आहे बरं का. हे पाऊस आणि इकडं आबाळावरती आहे, एवढं काही जास्त आबाळ नाही, पण जिकडे जास्त काळोखी आबाळाला तिकडे पाऊस आहे असं म्हणतात. आणि आपण पण म्हणतोय बघा. म्हणजे शेळीचं पिल्लू आहे आणि हे आता
पकडायचं ह्याला. पावसाळ्यात आपली मजा करते, जाऊ द्या, ह्याला बी मजा घेऊ द्या, पावसाचा आनंद घेऊ द्या आणि आपण पण आनंद घेऊया. आता चहा केलाय म्हणजे घरात, चहा बघू, चहाची टेस्ट बघू, पावसाळ्यात जे काय मसून चहा पिण्याची जी काय मजा येते आपण मजा घेऊ आता गावाकडे असताना. तर इकडे बघा असा गरमागरम चहा आलेला आपल्यापाशी. आता इथं आपण खुर्चीवरती बसू तोडक्या मुडक्या आणि या पावसाचा जे काय आनंद आहे ना ते आनंद घेऊ आपण. चहा बघून घ्या एकदा, असा गरमागरम घरच्या म्हशीच्या दुधाचा चहा आहे बरं का हा, म्हशीच्या दुधाचा भेसळयुक्त नाहीये. तर बघू चहाची टेस्ट. आहे मस्त आहे, मस्त आहे. तर तुम्ही बुस्ट दावर ते बुस्ट आहे काय? हा दुधाची साय टाकली म्हणून बुस्ट झाली काय? हो बघ तुझ्या तोंडात तो काय बोलतोय का? का डॉन लाजला रे? डॉन सोमा 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 काय चाललंय सोमा? अरे व्हिडिओ चालू आहे. आपल्या भावाने म्हणजे ओम दादाने बघा कसलं काम भारी केलेलं आहे. असल्या पावसात सुद्धा गडी थांबला नाही. गड्याचं जे काय म्हणजे आपलं काय म्हणतात त्याला स्ट्रगल, संघर्ष बघा गड्याचा. असला पाऊस पडत असताना सुद्धा वैरण घेऊन आलेला आहे तो आपल्या गायींसाठी. आणि आता त्याचा अवतार बघा तुम्ही, जस्ट लाजायला लागलाय तो जरा जरा. इकडे बघा थोडा 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 इकडे बघा सापडला रे, सापडला दिसला. तर बघा इथं वैरण बिरण आणले गड्यानं. गडी एकदम असा फ्रेश असा चकचकीत व्हायला लागलाय गडी, हाय की नाही? हा मित्रांनो, जस्ट मी आलो तर रानामध्ये फेरफटका मारण्यासाठी, कारण पाऊस पडलाय आणि बघा मला जाऊन खाली कसं काय हे म्हणजे पाणी वगैरे किती पाऊस आहे खाली काय. तर बघू शकता चप्पल ह्या पद्धतीने घेऊन जायला लागले आता घरा दिशेने, कारण पावसाळ्यात चिखलामुळे ना चप्पल आपल्याला घेऊन जाणं शक्य नाही. आणि जरी जायचं म्हणलं अपघात तर चप्पलचा कार्यक्रम फिक्स आहे, त्यामुळे अशा हातात घेऊन चप्पल पण वाजते, सगळंच होतं आहे. त्यामुळे असं चालत आता रानातून जायचं आहे. अशा पद्धतीने असते बघा गावाकडे पाऊस पडल्यानंतर. असं चप्पल्या घ्यायच्या, कधी कधी चप्पल पण घालावी लागत. हा असं चलो घ्या पाहून आता तुम्ही.